हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 मधला सेट्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवू. सो द फर्स्ट क्वेश्चन इज इफ set A is equal to A, B, C, D, E in set B, C, D, E, F these are the elements. C मध्ये B, D हे दोन एलिमेंट्स आहेत आणि D मध्ये A, E हे एलिमेंट्स आहेत. Then which of the following statements are true and which are false? खाली काही स्टेटमेंट्स दिले ज्याच्यामध्ये एक सेट दुसऱ्या सेटचा सबसेट आहे असं दिलेलं आहे. त्यातली कुठली स्टेटमेंट्स बरोबर आहेत आणि कोणती चुकीची आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. फर्स्ट इज इट इज गिवन दॅट C इज सबसेट ऑफ B. C हा B चा सबसेट जर असायचा असेल तर C मधला प्रत्येक एलिमेंट B मध्ये असला पाहिजे. आहे का बघूया. C मध्ये B आहे आणि D आहे. तर ह्यातला फक्त D हा एकच एलिमेंट आहे. दुसरा एलिमेंट B हा सेट B मध्ये नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. सेकंड वन, A इज अ सबसेट ऑफ D. आता A मधला प्रत्येक एलिमेंट D मध्ये आहे का? तर A मध्ये 5 एलिमेंट्स आहेत आणि D मध्ये 2 आहेत. याचा अर्थ A मधला प्रत्येक एलिमेंट D मध्ये नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. तिसरा, D इज सबसेट ऑफ B. D मधला प्रत्येक एलिमेंट B मध्ये आहे का बघूया. D मध्ये A आहे जो B मध्ये दिसत नाही आपल्याला. त्यामधला एकही एलिमेंट जर B मध्ये नसेल तर त्याला आपल्याला सबसेट म्हणता येणार नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट दिले हे सुद्धा फॉल्स आहे. नेक्स्ट इज D इज सबसेट ऑफ A. मग D मधला प्रत्येक एलिमेंट आता A मध्ये आहे का बघूया. D मध्ये A आहे जो कॅपिटल A मध्ये सुद्धा आहे. E हा एक एलिमेंट आहे. E हा एलिमेंट A मध्ये पण आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे कारण D मधला प्रत्येक एलिमेंट A मध्ये आहे. फिफ्थ इज B इज सबसेट ऑफ A. मग B मधला प्रत्येक एलिमेंट A मध्ये आहे का? तर B मधला C A मध्ये आहे. D A मध्ये आहे. E सुद्धा A मध्ये आहे. पण F हा जो एलिमेंट आहे तो A मध्ये नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स. पुढचं स्टेटमेंट C इज सबसेट ऑफ A. C हा A चा सबसेट आहे. मग C मधला प्रत्येक एलिमेंट A मध्ये आहे का? C मध्ये B आणि D आहे जे A मध्ये आहेत दोन्हीही. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे कारण C हा A हा सेटचा सबसेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 as universal set and show set x and y using the Venn diagrams. इथे हे जे दोन सेट्स दिलेत ते आपल्याला वेन डायग्राम दाखवायचे. वेन डायग्राम दाखवायचे असतील तर पहिल्यांदा ते सेट्स आपल्याला लिस्ट फॉर्म मध्ये किंवा लिस्ट मेथडने लिहावे लागतील. मग युनिव्हर्सल सेट आपल्याला असं घ्यायचं की ज्याच्यामध्ये 1 to 20 हे नॅचरल नंबर्स असतील. मग त्या युनिव्हर्सल सेटला आपण पहिल्यांदा U नाव देऊया. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 हे असे 20 पर्यंत सगळे एलिमेंट्स आपण घेऊया. आणि आता सेट एक्स जो रूल मेथडने दिलाय तो आपल्याला पहिल्यांदा लिस्ट मेथड मध्ये लिहायचा आहे. मग आता रूल मेथड कसा दिलाय सेट एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू n and 7 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 15. म्हणजे 7 ते 15 मधले सगळे नॅचरल नंबर्स आपल्याला घ्यायचे. मग या एक्स मध्ये पहिला एलिमेंट 8 येईल. 7 घेऊ शकत नाही कारण त्याच्यापेक्षा मोठ्या संख्या पाहिजेत. मग त्याच्यानंतर येणार नॅचरल नंबर 9 10 11 12 13 14 15 घेऊ शकत नाही कारण 15 पेक्षा लहान आपल्याला पाहिजे. त्यामुळे एवढेच एलिमेंट्स या सेट एक्स मध्ये येतील. त्याच्यानंतर y मध्ये एलिमेंट्स y such that y belongs to n and y is a prime number from 1 to 20. म्हणजे तो नॅचरल नंबर पाहिजे शिवाय 1 ते 20 मधला प्राइम नंबर पाहिजे. सो द स्मॉलेस्ट प्राइम नंबर इज 2. त्याच्यानंतर 3, त्यानंतर 5 7 11 13 17 and 19. So these are the only prime numbers between 1 to 20. आता ह्याची आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. मग वेन डायग्राम काढताना पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट जो आहे तो आपण रेक्टँगल ने दाखवूया. त्याच्या बाहेर लिहूया U. आता ह्याच्यामध्ये एक सेट x घेऊया आणि दुसरा y घेऊया. आता x आणि y मध्ये काही कॉमन पण भाग आहे त्यामुळे ते एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आपण दाखवूया. x मध्ये आणि y मध्ये कॉमन असणारे एलिमेंट पहिल्यांदा आपण या मधल्या सेक्शन मध्ये लिहूया. मग कॉमन असणारे एलिमेंट्स त्याच्यामध्ये कोणते आहेत तर एक आहे 11. त्यामुळे या भागात पहिल्यांदा 11 लिहू. नंतर 13 तो इथं 13 लिहू. तर हे दोनच भाग कॉमन आहेत. बाकीचे सगळे आता राहिलेले भाग आहेत x मध्ये ते या बाजूला लिहूया. 8 9 10 आणि 12 आणि 14 हा सेट x झाला. आता y मधले 11 13 या कॉमन भागात घेतलेले आहेत. राहिलेले एलिमेंट्स हे 2 3 5 7 त्याच्यानंतर 17 आणि 19 हे घेऊ. आता एवढे सगळे एलिमेंट्स घेऊन झाल्यानंतर
यू मध्ये याच्याशिवाय सुद्धा काही एलिमेंट्स आहेत जे एक्स आणि वाय मध्ये नाहीत, म्हणजे त्याच्या बाहेर लिहायचे. आता कुठले कुठले एलिमेंट्स राहिले तर 1 राहिला तो बाहेर लिहूया, 2 आपण इथे घेतलेला आहे, 3 घेतलेला आहे, 4 राहिला आहे तो इथे बाहेर घेऊ, 5 घेतलेला आहे इथं, 6 राहिला तो याच्या बाहेर घेऊ, त्याच्यानंतर 7 घेतलाय, 8 घेतलाय, 9, 10, 11, 12, 13, 14 घेतलेला आहे, 15 राहिला आहे तो बाहेर घेऊया, 16 राहिला आहे तोही बाहेर घेऊ, 17 घेतलाय, 18 राहिलेला आहे तो बाहेर घेऊ आणि राहिलाय शेवटी 20. तर या पद्धतीने आपण ही वेन डायग्राम पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, सेट U is given to be 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. P is given to be 1, 3, 7, 10. Then show the sets U, P, P dash by Venn diagram and verify P dash dash is equal to P. पहिल्यांदा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवूया ज्याच्यामध्ये वेन डायग्राम आपल्याला काढायचे आहे. मग इथं युनिव्हर्सल सेट U दिलेला आहे, P सुद्धा दिलेला आहे, P डॅश आपल्याला काढावा लागेल म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ P, म्हणजे मग आपण ती वेन डायग्राम काढू शकतो. मग P डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ P म्हणजेच काय, तर असे एलिमेंट जे P मध्ये नाहीत पण U मध्ये आहेत. असे एलिमेंट्स कुठले आहेत, तर पहिला एलिमेंट 2 दिसतोय आपल्याला, त्याच्यानंतर 3 काही घेता नाही कारण तो P मध्ये आहे, 7 ही आहे, 8, 9 घेता येईल, 10 घेता नाही कारण तो P मध्ये आहे, 11, 12 घेता येईल. त्यामुळे P डॅश मध्ये हे एवढे एलिमेंट्स असणार आहेत जे P मध्ये नाहीत पण U मध्ये आहेत. आता याच्यानुसार आपण आपली वेन डायग्राम काढू शकतो. हा जो रेक्टँगल आहे तो आपण U दाखवूया, त्याच्यामध्ये एक सेट घेऊया P आणि उरलेला भाग जो आहे तो P डॅश आहे. मग P मध्ये एलिमेंट्स कुठले आहेत तर 1, 3, 7, 10 आणि उरलेले आता जे सगळे एलिमेंट्स आहेत जे या सर्कलच्या बाहेर असतील जे P डॅश मध्ये असणार आहेत 2, 8, 9, 11, 12. So this is the Venn diagram by which we can denote U, P and P dash. Now the second question is we have to verify whether P dash dash is equal to P. आता इथं P dash आपण काढलेला आहे, त्या P dash चा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे P dash dash. मग P dash dash याचा अर्थ काय, तर या P dash मध्ये नसणारे एलिमेंट पण U मध्ये असणार आहे. मग P dash मध्ये नसणारे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत आणि जे U मध्ये आहेत ते 1 दिसतोय आपल्याला, त्याच्यानंतर 3 दिसतोय, त्याच्यानंतर 7 आणि 10. आता जो P सेट दिला आहे त्याचं कंपॅरिझन करूया. P सेट म्हणजे पुन्हा हाच आहे 1, 3, 7, 10. Now if we observe these two, suppose this is equation 1, this is 2, we can observe these are equal sets, so we can conclude from that is P dash dash is equal to P. So this is the verification of the second question. Next is set A is given, that is in set A there are elements 1, 3, 2, 7. Then write any 3 subsets of A. A चे सबसेट्स लिहायचे आपल्याला. सो सबसेट्स ऑफ A, त्याच्यामध्ये पहिला सबसेट P लिहूया, त्याच्यामध्ये A मधला फक्त एकच एलिमेंट घेऊ. सो दिस इज सबसेट ऑफ P. सबसेटची डेफिनेशन अशी आहे की त्यामध्ये असणारा सेट किंवा एलिमेंट ज्याचा तो सबसेट आहे त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे P हा जर A चा सबसेट असायचा असेल तर P मधला एलिमेंट A मध्ये पाहिजे, जो आहे, कारण P मध्ये एक हा एलिमेंट घेतलाय, A मध्ये सुद्धा तो आहे. सो दिस इज द फर्स्ट सबसेट ऑफ A. दुसऱ्या सेटला Q नाव देऊया आणि त्याच्यात 3 हा एकच एलिमेंट घेऊया. तिसऱ्याला R नाव देऊ, त्याच्यामध्ये 7 हा एकच एलिमेंट घेऊ. आता हे 3च नाही, याच्यापेक्षा सुद्धा आपण भरपूर सेट्स लिहू शकतो, म्हणजे कदाचित आपण एकापेक्षा जास्त एलिमेंट सुद्धा घेऊ शकतो. S मध्ये 1, 3 घेतला तर हा सुद्धा A चा सबसेट आहे कारण 1 आणि 3 A मध्ये आहे. किंवा T घेऊया, त्याच्यामध्ये 1, 2, 7 3 एलिमेंट्स घेऊ, हा सुद्धा याचा सबसेट आहे. तर असे बरेचसे सबसेट्स आपण लिहू शकतो, आपल्याला फक्त 3 विचारले. Next question is write the subset relation between the sets. आता ह्याच्यामध्ये काही स्टेटमेंट्स दिलेत. P is set of all residents in Pune, म्हणजे पुण्यामध्ये राहणारे सगळे लोक त्यांचा सेट P आहे. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is set of all residents in India. H is set of all residents in Maharashtra. आता प्रश्न आपल्याला असा विचारला की राईट सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. या सगळ्यामध्ये सबसेट रिलेशन काय असेल, तर असे बरेचसे सबसेट लिहिता येईल. म्हणजे P हे पुण्यात राहणारे लोक असतील तर P मस्ट बी सबसेट ऑफ H, कारण पुणे हे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा सेट H आहे. याचा अर्थ P हा H चा सबसेट असला पाहिजे, कारण जे लोक पुण्यात राहतात ते महाराष्ट्रात राहणार आहेत. शिवाय आणखी एक रिलेशन आपण असं जोडू शकतो, P इज सबसेट ऑफ B ऑल्सो,
कारण बी म्हणजेच इंडियामध्ये राहणारे लोक, त्यांच्या सेटला बी नाव दिले. मग पुणे इंडियातच आहे, त्यामुळे पी सबसेट ऑफ बी ऑल्सो. तर ह्या पद्धतीने आपण रिलेशन लिहू शकतो. आता पी सबसेट ऑफ एन मात्र लिहू शकत नाही, कारण पुणे हे काय मध्य प्रदेशात नाही. मग आता एन जे मध्य प्रदेश आहे ते मध्य प्रदेश इंडियामध्ये आहे, सो इट मस्ट बी सबसेट ऑफ बी, कारण बी म्हणजेच इंडियातले रेसिडेंट्स. त्याच्यानंतर इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे, सो आय मस्ट बी सबसेट ऑफ एम, किंवा आय मस्ट बी सबसेट ऑफ बी, कारण इंदोर हे पुन्हा इंडियामध्येच आहे. त्याच पद्धतीनं मग जर एच हा जर आपल्याला पाहायचा असेल तर इट इज अ सबसेट ऑफ बी, कारण महाराष्ट्र हा भारतात आहे, त्यामुळं एच इज अ सबसेट ऑफ बी. तर अशा पद्धतीने आपण यांच्यामधले रिलेशन लिहू शकतो. तर दुसरा प्रश्न याच्यावर आधारित असा विचारला आहे, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. म्हणजे या सगळ्या सेट्स मधला असा एखादा कोणता सेट आहे जो या सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट असेल, तर तो असणार आहे सेट बी. कारण सेट बी म्हणजे इंडिया आहे, आणि यामधला प्रत्येक घटक कुठलाही घ्या तो याचा सबसेट आहेच. म्हणजे पी सबसेट ऑफ बी, आय सबसेट ऑफ बी, एम इज सबसेट ऑफ बी, एच इज सबसेट ऑफ बी, कारण पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, महाराष्ट्र सगळे इंडियामध्ये आहेत, त्यामुळे इंडिया हा सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट होईल. त्यामुळे विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल दीज सेट्स, सो सेट बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिव्हन बिलो. हे 3 सेट्स दिलेत आणि त्याच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असा प्रश्न विचारला आहे. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवताना पहिल्यांदा हा जो सेट ए आहे तो लिस्ट मेथडने आपल्याला लिहावा लागेल. मग सेट ए काय आहे तर सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या, मग 5, 10, 15, 20 इनफायनाइट पर्यंत. त्यानंतर दुसरा सेट बी आपल्याला असा लिहायचा आहे जो सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 आहे. 7चा पाडा, 7 दुनी 14, 7 त्रिके 21, 7 चौक 28 अँड सो ऑन. आणि तिसरा सेट सी असा आहे जो मल्टिपल्स ऑफ 12 आहे, 12, 12 दुनी 24, 36, 48 या पद्धतीने. प्रश्न असा आहे की या सर्वांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असू शकतो, तर तो सेट नॅचरल नंबर्स आपण घेऊ शकतो, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. म्हणजे नॅचरल नंबर्सचा एकदा सेट घेतला की त्याच्यामध्ये मल्टिपल्स ऑफ 5 पण येणार आहेत, मल्टिपल्स ऑफ 7 पण येणार आहेत, मल्टिपल्स ऑफ 12 पण येणार आहेत. सो नॅचरल सेट इज or set of natural numbers is the universal set for all these numbers, किंवा त्याला सेट ऑफ होल नंबर सुद्धा म्हणू शकतो, सेट ऑफ इंटिजर सुद्धा म्हणू शकतो. तो या सगळ्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट होईल. आता दुसरा क्वेश्चन बघू. इथे तोच प्रश्न आहे की पी सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 5. पी सेट मध्ये एलिमेंट्स कुठले कुठले असतील. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 4, 8, 12, 16 अँड सो ऑन. मल्टिपल्स ऑफ 4 झाले. टी म्हणजेच सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इव्हन नंबर्स पाहिजेत आणि स्क्वेअर नंबर्स पाहिजेत. मग इव्हन नंबर्स आणि स्क्वेअर नंबर्स कुठला पहिला, सगळ्यात अगोदर 4, त्याच्यानंतर 16, त्यानंतर 36, त्याच्यानंतर 64 या पद्धतीने सगळे नंबर्स. मग याच्यासाठी सुद्धा युनिव्हर्सल सेट हा नॅचरल नंबर असू शकतो, नॅचरल नंबरचा सेट किंवा इंटिजर्सचा सेट किंवा होल नंबरचा सेट. सो इट कॅन बी अ युनिव्हर्सल सेट फॉर दीज 2 सेट्स. पुढचा क्वेश्चन, let all the students of a class in an universal set. Let A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. म्हणजे इथे आपल्याला असं दिलंय की एक युनिव्हर्सल सेट असा घ्यायचा आपल्याला, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ अ क्लास, म्हणजे वर्गातले सगळे विद्यार्थी. त्यातला सेट ए आपल्याला असा घ्यायचा आहे हू सिक्युअर 50% or more marks. आता ह्याचा कॉम्प्लिमेंट्स काय असणार आहे, म्हणजे असा एक सेट आपल्याला घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये सेट ए मध्ये नसणारे एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे आहेत पण ते यू मध्ये असले पाहिजेत. सेट ए मध्ये काय घेतले आपण की 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले स्टुडंट्स. आता दुसरी एकच शक्यता आहे की 50% पेक्षा कमी मार्क्स मिळालेले स्टुडंट्स, ते सगळे सेट बी मध्ये असणार आहेत. सो सेट बी मस्ट बी स्टुडंट्स हू सिक्युअर लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन घ्यावं लागेल आपल्याला, लेस दॅन 50% मार्क्स. ज्यांना 50 पेक्षा कमी आहेत ते सगळे सेट, ते सगळे एलिमेंट्स किंवा सगळे स्टुडंट्स सेट बी मध्ये घ्यावे लागतील, कारण सेट ए मध्ये आपण असे घेतले जे 50% किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. आता दुसरी एकच शक्यता आपल्याकडे राहिली, ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स मिळालेले असतील ते सगळे ए च्या कॉम्प्लिमेंट मध्ये असणार आहेत.
सो दिस इज कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. त्याला आपण बी असं नाव देऊ शकतो किंवा ए डॅश असंही म्हणू शकतो, विच इज द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर हे प्रश्न होते प्रॅक्टिस सेट 1.3 मधले फ्रॉम द टॉपिक सेट्स क्लास 9th मॅथ्स पार्ट 1.